मुंबई आणि ठाण्यामधल्या लोकसभा मतदारसंघासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानामध्ये उतरले आहेत। मुंबई आणि ठाण्यामधला प्रचार 18 मे रोजी संपणार आहे। या 3 दिवसांमध्ये पंतप्रधानांचे मुंबई परिसरामध्ये 2 दौरे आयोजित करण्यात आले आहेत। तर 17 मे रोजी बीकेसी मैदानावरती इंडिया आघाडीची सभा अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल। मुंबई ठाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात 3 दिवसात नरेंद्र मोदींचे मुंबईत 2 दौरे। 15 मे रोजी कल्याणात सभा, मुंबईत रोड शो। 17 मे रोजी शिवाजी पार्कवर राज ठाकरेंसह शक्ती प्रदर्शन। त्याच दिवशी बीकेसीत इंडिया आघाडीची सभा, केजरीवालांकडे लक्ष। राज्यातील 4थ्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर आता अखेरच्या टप्प्यात मुंबई ठाण्याच्या जागांसाठी मोठी लढाई रंगणार आहे। शनिवारी प्रचार संपण्यापूर्वी महायुती आणि मवियाकडून मुंबईत जोरदार प्रचार करण्यात येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही मुंबईच्या जागांसाठी मैदानात दिसणार आहे। पुढच्या 3 दिवसात प्रचार संपेपर्यंत मोदींचे 2 दौरे मुंबईत होणार आहेत। बुधवारी 15 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणमध्ये सभा पार पडेल। बुधवारी नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंतमध्ये सुद्धा सभा पार पडेल। बुधवारी 15 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो आहे। ईशान्य मुंबईत घाटकोपर ते मुलुंड या मार्गावरती मोदींचा रोड शो पार पडणार आहे। शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीच्या सभेत ही मोदींची उपस्थिती असणार आहे। शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। कल्याणमध्ये सभा घेऊन ठाणे पालघर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा प्रचार करण्याची मोदींची योजना आहे। तर ईशान्य मुंबईत रोड शो करून मराठी गुजराती वाद निकालात काढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय। शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रचाराच्या समारोपाच्या सभेतून मुंबईतील 6ही मतदारसंघांवरती प्रभाव टाकण्याची योजना आहे। गांधीनगर जंक्शन टू आरबी कदम मार्ग आणि एमजी रोडचा आरबी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे। त्याचबरोबर LBS मार्गाला येणारे AGLR रोड, त्यानंतर JVLR रोड, त्याच्यानंतर इतर जे रोड आहेत, छोटे रोड्स आहेत, हे सगळे रोड्स त्यावेळी आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील। आम्ही त्या मतदारसंघ जो आहे दिंडोरी मतदारसंघ, ज्याच्यामध्ये येवला येतो आहे, नांदगाव येतो आहे, निफाड, चांदवड आणि तिकडे दिंडोरी आणि कळवण, तर ह्या सगळ्या भागातून जे आहेत प्रचंड प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या रॅलीसाठी येणार आहेत। मी सुद्धा म्हणजे कालपासून आमच्या लोक कामाला लागलेले आहेतच। येवल्यामध्ये, नांदगावमध्ये पंकज भाऊ, इकडे आमचे दुसरे कार्यकर्ते, आता मी सुद्धा तिकडे जातो आहे आणि मग उद्याच्या त्या सभेचं आम्ही नियोजन करतो आहोत। अजून एका ऐतिहासिक सभेचा, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 2 कट्टर हिंदुत्ववादी नेते हे एका व्यासपीठावर दिसणार आहेत। मला असं वाटतं हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि तो क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातली तमाम जनता शिवतीर्थावर येईल आणि त्या क्षणाचा अनुभव घेईल। 17 मेला मुंबई ठाण्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सभेसाठी शिवाजी पार्कवरून महायुती आणि मवियात चुरस होती। शिवाजी पार्कची परवानगी मनसेला मिळाल्याने त्या दिवशी इंडिया आघाडीची सभा बीकेसी मैदानावरती होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाला उत्तर देण्याचा प्रयत्न या सभेत दिसेल। या सभेत इंडिया आघाडीचे मोठे नेते सहभागी असतील, मात्र त्यातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुख्य आकर्षण ठरण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीच्या सभेला कोणते नेते आहेत ते सुद्धा पाहूया। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आपचे अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित असणार। या सभेत उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल मोदी आणि भाजपावरती जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे। मोदी साहेब एका ठिकाणी येत होते, पण आम्हाला जे कळालंय तरी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील का आसपास सभा घेतील, कारण का त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते। आता ते मोदी साहेब असताना सुद्धा 40 सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि 40 सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथं होत आहेत, त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे। महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही, पण या देशामध्ये सुद्धा 200च्या पुढे भाजप जाणार नाही आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे ना, ते दिंडोरीमध्ये होणारी सभा आहे, त्यांना जागा बदलावे लागले, कारण ते शेतकऱ्याला, सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळतं। नरेंद्र मोदी और बीजेपी और आरएसएस के हाथों से
लोगों को 10 साल के अंदर जितना भी दुर्दशा हुआ है उससे लोगों को मोहित करने की बात है। इसलिए सारे लोग एकत्र हुए हैं, इंडिया अलायंस बनाए हैं संविधान को बचाने के लिए, देश को बचाने के लिए, देशवासियों को बचाने के लिए। हमने सारे मतभेदों को दूर करके एक इंडिया अलायंस की गठन की है। मुंबई मोदींच्या एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांसाठी महत्त्वाची आहे। ज्यांच्याकडे मुंबईची सत्ता त्यांचं केंद्रात सरकार असं चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं। मुंबईतले निकाल आणि सत्तेचं गणित कसं आहे ते सुद्धा पाहूया। 1999 मध्ये युतीला 5 जागा मिळाल्या तर आघाडीला 1 आणि सरकार एनडीएचं होतं। 2004 साली युतीला 1 जागा, आघाडीला 5 जागा तर सरकार यूपीएचं झालं। 2009 मध्ये युतीला 0 जागा, आघाडीला 6 जागा आणि सरकार यूपीएचं होतं। तर 2014 मध्ये युतीला 6 जागा, आघाडीला 0 जागा आणि सरकार एनडीएचं होतं। 2019 मध्ये सुद्धा युतीला 6 जागा, आघाडीला 0 जागा आणि सरकार हे एनडीएचंच होतं। अखेरच्या टप्प्यातला मुंबई ठाण्यातला प्रचार आता आणखीन आक्रमक होईल। भटकती आत्मा, नकली शिवसेना, नकली संतान ते ठाकरे पवारांना महायुतीत येण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जाहीर सभांमधून यापूर्वी केलंय। यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून उत्तरही देण्यात आली। आता अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी नवा काय प्रचाराचा मुद्दा उपस्थित करणार आणि याला ठाकरे पवारांकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।